परिमळ दरवळे परम सद्गुणांचा जेथे परिमळ दरवळे परम सद्गुणांचा आणि इतिहास आहे बंधूनो अशा सज्जनांचा हृदय गंगारी भरले जनकल्याणाचे पावित्र्य आणि परोपकाराच्या पदकमले सजले तेल चित्र हो आरुड आम्ही जग जिंकणाऱ्याच्या वाटेवर मग परवा कशाची आम्हा घरी चालावं लागलं काठ्यावर त्या कर्मकांडाची गटारगंगा म्हणे स्वर्गाला कशी मिळते आणि मग ते वैज्ञानिक सांगत का नाही की स्वर्ग किती अंतरावरती पडते आणि म्हणून ज्याचा जन्म कालची जयंती ज्याची साजरी झाली मी अनेकदा प्रश्न विचारतो हो छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावणारे माझे महात्मा ज्योतिबा फुले आमराईत पुणेवरून 100 किलोमीटर अंतरावर पाय जाऊन रायगडावर यांनी समाधीचा शोध लावला इथे माझ्या छत्रपती शिवाजी राजांची जयंती एक नाही दोनदा सादर केली जाते बरोबर आहे साजरी केली जाते की नाही बाबासाहेबांची जयंती संपूर्ण विश्वामध्ये भारतभर साजरी केली जाते तुकडोजी महाराज तुकोबारायांची जयंती साजरी केली जाते पण ज्या माणसाने या देशाच्या छत्रपती शिवाजी महाराज उदयास आणणारे पहिली जयंती ज्यांनी साजरी केली मात्र त्याची जयंती आम्हाला साजरी करताना कोणी दिसत नाही दिसते फक्त बोटावर मोजण्यासारखं अनेकदा प्रश्न विचारत असतो समजले की नाही काय अरे 11 एप्रिल 1827 ज्याचा कडगुड गावामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जन्म झाला समजलं की नाही आणि त्यांच्या विचारसरणीवर थॉमस पेन यांच्या पुस्तकाचा प्रभाव पडला शिवाशिवीचा काळ होता समजलं की नाही त्यांचं आडनाव होतं सुरुवातीचं गोरे बरोबर रीच मनुष्य होता आपल्या घरचा रीच असा तसा नव्हता टिलिंग टिलिंग पोकी 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 समजलं का नाही टिलिंग टिलिंग पोकी नव्हते माझे महात्मा ज्योतिबा फुले समजलं आणि म्हणून आज जो शिक्षणाचा अधिकार आमच्या स्त्रियांना आहे आम्ही जे सन्मानाने शिकत आहोत हे पुण्य आहे माझ्या महात्मा ज्योतिबा फुलेची आणि म्हणून ही सादर जरा लक्षपूर्वक ऐका बंधू जरा हो तसे शाहीर श्री माननीय बापूरावजी कुंभारे यांच्याकडे सुद्धा हॅलो हॅलो बोलो बोलो हो आजा मैं तो लुटा हूँ तेरी चाह में तुझको पुकारे तेरा प्यार हो तुझको पुकारे तेरा प्यार अस्पृश्यांना पाणी पिण्याची मनाई होती 1849 ला स्वतःच्या घरची विहीर अस्पृश्यांसाठी खुले केली माझ्या महात्मा ज्योतिबा फुले समजलं की नाही आणि म्हणून महात्मा फुलेचे उपकार हो महात्मा फुलेचे उपकार हो काय केलं फुले केले शिक्षणाचे द्वार हो फुले केले शिक्षणाचे द्वार महात्मा फुलेचे उपकार हो महात्मा फुलेचे उपकार हो फुले केले शिक्षणाचे द्वार हो फुले केले शिक्षणाचे द्वार
खऱ्या गमतीच्या रसिक मायबापांना सांगू इच्छितो, हा. दोन्ही हात वरती करा, स्वाभिमानाने करा, करा दोन्ही हात वरत. महात्मा फुलेचे खूप उपकार आहेत. हा, दोन्ही हात. आणि कोणी हात मी समजीन तो या भारत देशाचा रहिवासी नाही. सगळेजण करा. सगळेजण करा. थकले का? छत्रपती तो महात्मा ज्योतिबा फुलेचा जयकारा करायचा आपल्याला. बोलो महात्मा ज्योतिबा फुले की जय. समजलं की नाही? आणि म्हणून पुढे काय म्हणतो आहे, काय म्हणतो? तरी तरी शिवाशिवीचा काळ होता. परम नावाचा ब्राह्मण होता. आणि या महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्या लग्नामध्ये गेले. लग्नामध्ये आमंत्रित केलं होतं भाऊ. तर तुम्हाला सांगतो, सकाराम परांजपे त्याचं नाव होतं. सकाराम परांजपे त्याचं नाव होतं. तर परम नावाच्या ब्राह्मणाने त्याला लग्नातून हात धरून बाहेर काढलं. बोले हास्पृश्य जात है बोले, इसको काय को शादी में बुलाए बोले, इसको काय को शादी में बुलाए बोले. आणि बाबासाहेबांनी महात्मा फुलेला गुरु मानलं. बरोबर आहे. आणि महात्मा फुलेनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानलं. समजलं की नाही? ऐका पुढे काय म्हणतो ते. अरुणजी गावकर साहेब, शिवाजी महाराजचं गाणं आहे, होऊ दे ठीक आहे. त्यांच्याकडे 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांना कोणी कोणी प्रणाम. धन्यवाद. कृष्णदेव याच्या सांगण्यावरून महात्मा ज्योतिबा फुलेंना शाळेतून काढण्यात आलं. बापरे. हो, कृष्णदेव याच्या सांगण्यावरून. नाही म्हणे शिक्षणाचा अधिकार तुम्हाला नाही म्हणे, त्याला काही शिकवा नको म्हणे. त्यांच्या घरी गेलं, उलट सिद्ध सांगितलं महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वडिलांना. आणि त्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वडिलांनी त्यांना शाळेत जाण्यास बंदी घातली. तर तो सांगणारा कोण आहे? कोण आहे? त्याचं नाव होतं कृष्णदेव. समजलं की नाही? मनुराच्या माते बहु जणांना होती शिक्षणाची बंदी. ज्योतिरावांच्या पराकाष्ठेने तुम्हा लाभली हो संधी. आणि ब्रिटिशांचं राज्य होतं बंधुजन. हो, त्या देशाचे चालक मालक होते. आणि त्यांच्याकडे जाऊ इंग्रजा मागितला अधिकार. हो, इंग्रजा मागितला अधिकार. महात्मा फुलेचे उपकार. हो, महात्मा फुलेचे उपकार.
गहूकर साहेब यांच्याकडून 100 रुपयाचा दाण्या विचार